तर मैत्रिणींनो, आपलं सकाळचं काम आता आवरलेलं आहे आणि घड्याळात वाजलेत 10. आज आहे बुधवार. बुधवार म्हणजे आपला नॉनव्हेज खाण्याचा दिवस. मी आज नॉनव्हेजमध्ये बनवणार आहे चिकन बिर्याणी. चिकन बिर्याणीमध्ये काय काय साहित्य लागते ते मी तुम्हाला दाखवते. तर मैत्रिणींनो, चिकन बिर्याणी कशी बनवतात ते मी आज तुम्हाला इथे दाखवणार आहे. तर आपण चिकन बिर्याणी बनवण्यासाठी इथे 1.5 किलो चिकन घेतलं आहे. त्याच्यामध्ये 200 ग्रॅम दही टाकलेली आहे, 1 चमचा हळद आणि एव्हरेस्ट शाही बिर्याणी मसाला पूर्ण पॅकेट टाकलेला आहे. त्याची किंमत इथे आहे 10 रुपये. 10 रुपयाला मिळतं हा एव्हरेस्टला. हा पूर्ण पॅकेट याच्यात टाकलेला आहे. आणि आपला घरगुती जो मसाला असतो ना घरातला, तो 5 चमचे इथे घेतलेला आहे. आणि 2 चमचे आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट ही 2 चमचे टाकलेली आहे. तर आता आपण हे चिकन पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. आपलं चिकन आता मिक्स करून झालेलं आहे आणि ते आता आपण फ्रीजमध्ये ठेवूया 2 घंट्यासाठी मॅरिनेट करायला. seconds later. तर मैत्रिणींनो, आपल्याला बिर्याणी बनवण्यासाठी जे कांदे लागणार आहेत ते आपण कापून घेऊया. तर मैत्रिणींनो, 1.5 किलो चिकन बिर्याणी बनवण्यासाठी आपल्याला 10 पोळ्या तेल टाकावं लागेल. आपलं तेल आता इथे गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे. आणि हा जो कांदा आहे हा कमी गॅसवरती तळायचा आहे आपल्याला. तर कांदा आता आपला ब्राऊन कलरमध्ये झालेला आहे, तो आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. कांदा लवकर शिजण्यासाठी आपण त्याच्यात थोडंसं मीठ घालूया. त्याच्याने काय होईल, कांदा लवकर शिजेल. कांदा इथे लाल झालेला आहे. त्याच्यात आपण टाकूया टोमॅटोची पेस्ट. टोमॅटो शिजलेला आहे. तर त्याच्यामध्ये आता आपण हे मॅरिनेट करायला ठेवलेलं चिकन ते टाकूया. तर इथे बघू शकता चिकन मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आता चिकन शिजण्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी घालावं लागेल. गरम पाणी घेतलेलं आहे. तर आपण इथे चिकनमध्ये मीठ घालूया. हे कड्यांचं मीठ आहे.
आपण शिजायला ठेवूया. गॅसची फ्लेम फुल आहे आणि चिकन आपलं झाकून ठेवलेलं आहे. ते शिजण्यासाठी कमीत कमी 15 मिनटं लागतील. तर तोपर्यंत आपण भाताची तयारी करून घेऊया. तर इथे आपलं पाणी गरम झालेलं आहे. हे पाणी 2.5 लिटर पाणी आहे टोपामध्ये, कारण आपले तांदूळ 750 ग्रॅम आहेत म्हणून. त्याच्यामध्ये 4-5 इलायची टाकल्यात आणि लवंग टाकल्यात. मी कमीत कमी सामानामध्ये चिकन बिर्याणी कशी बनवायची ते तुम्हाला दाखवते. आणि 1 चमचा तूप टाकायचं आहे. आणि हे बिर्याणीचे तांदूळ अर्धा घंटा मी भिजत ठेवलेले होते. इथे मी 2 चमचे खड्यांचं मीठ टाकते. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाका. आपलं चिकन आता शिजलेलं आहे आणि इकडे भातही झालेला आहे. आपण भाताचा गॅस बंद करूया. भात असं झाऱ्यामध्ये काढायचा आणि चिकनच्या पातेल्यामध्ये भाताचा लेयर द्यायचा. आपण चिकनवरती भाताचा लेयर दिलेला आहे आणि हे सुरुवातीला आपण जो कांदा तळून घेतला ना तो आता गार्निश करायचा आहे भातावरती. बोलो सुबह केसरी, बोलो सुबह केसरी. भातावरती आता तूप सोडायचं आहे. आणि आपला लाल रंग सोडायचा आहे भातावर. त्याच्याने भाताला खूप चांगला कलर येईल. ही बिर्याणी मी कमीत कमी साहित्यामध्ये करून दाखवलेली आहे. ते प्रत्येकाच्या घरात वेगवेगळी पद्धत असते. मी माझ्या पद्धतीने बनवून दाखवलेली आहे. आता हा हिरवा रंग आहे. हे फक्त आपल्याला डेकोरेटसाठी वापरायचं आहे. त्याची काही चव वगैरे नसते. आता हे झाकण ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती काहीतरी वजन वस्तू ठेवायची आहे. आणि 15 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे. 15 मिनिटं झाली की तुम्हाला दाखवते आपली बिर्याणी कशी झाली. A few moments later. तर आपली चिकन बिर्याणी तयार आहे. तर मैत्रिणींनो कशी वाटली माझी रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझा व्हिडिओ आवडल्यास तर मैत्रिणींनो कशी वाटली माझी रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझा व्हिडिओ आवडल्यास तर मैत्रिणींनो कशी वाटली माझी रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझा व्हिडिओ तर कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. माझा व्हिडिओ आवडल्यास मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्यू आणि बाय बाय.